हॅलो एव्हरीवन, वेलकम टू MPSC पॉईंट. मित्रांनो, MPSCची नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्याच जाहिरातीविषयी संपूर्ण माहितीचा हा व्हिडिओ असणार आहे. बघा, महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025ची जाहिरात आयोगाने पब्लिश केलेली आहे. एकूण 385 जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे. बघा, खूप कमी जागा आहेत आणि त्यातल्या त्यात जर राज्यसेवेच्या बघितल्या स्पेसिफिकली तर त्याही देखील खूप कमी आहेत. आता जनरली यातून कोणकोणत्या पोस्ट भरल्या जातात वगैरे या संबंधीचे व्हिडिओ ऑलरेडी चॅनलला आहेत, ते तुम्ही बघू शकतात. पण एक शॉर्ट ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला देतो की नेमकं कोणत्या पदासाठी किंवा कोणत्या संवर्गासाठी किती जागा आलेल्या आहेत, फॉर्म भरण्याच्या डेट्स काय आहेत, फी स्ट्रक्चर काय असेल, एज लिमिट काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, या सर्व माहिती ज्या महत्त्वाच्या आहेत या जाहिरातीविषयी त्या मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, बघा, जशी जाहिरात प्रसिद्ध झाली, बघा जाहिरात परवा प्रसिद्ध झालेली आहे आणि जेव्हा तुम्ही जाहिरात वाचली देखील असेल तर तुमची पूर्व परीक्षा जी होणार आहे, नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा, ती 28 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे आणि 37 जिल्हा केंद्रांवरती महाराष्ट्रातील घेण्यात येणार आहे. एकूण पदं 385 या जाहिरातीमध्ये आहेत. यामध्ये सामान्य प्रशासन विभाग म्हणजेच राज्यसेवा संवर्गातील 127 पदं आहेत आणि महसूल व वन विभाग म्हणजे फॉरेस्टची 144 पदं आहेत आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या विभागाची स्थापत्य अभियांत्रिकी सेवेची 114 पदं आहेत. अशा प्रकारे एकूण 385 पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. मित्रांनो, जागा खूप कमी आहेत. बघा, एकूण पदं जर तुम्ही बघितली राज्यसेवेची तर फक्त 127 आहे. आजकाल तर 117 पर्यंत कट ऑफच जायला लागला आहे आणि पदं संख्या देखील खूप कमी झालेली आहे. त्यामुळे कट ऑफ नक्कीच वाढणारच आहेत. 28 सप्टेंबरला प्रिलिम्स तुमची होणार आहे. तर अशा प्रकारे हे जागा आणि संवर्ग इथे तुम्हाला दिसतो आहे. ओके, नेक्स्ट पुढे जाऊया. बघा, पात्रता काय आहे या परीक्षेसाठी. तर ही एक्झाम जी आहे ती MPSCतील टॉपची एक्झाम म्हणतात. यामध्ये राज्यसेवा, स्थापत्य अभियांत्रिकी आणि वन सेवेच्या जागा येतात. बघा, भारतीय नागरिकत्व यासाठी लागतं. वयोमर्यादा जी आहे ती 1 जुलै 2025 रोजी गणण्यात येणार आहे आणि इथं तुम्ही किमान वयोमर्यादा, कमाल वयोमर्यादा बघू शकतात. इथं ओपनसाठी, इतर संवर्गांसाठी 38 वर्ष आहे कमाल वयोमर्यादा आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष आहे. जर तुम्ही खेळाडू असाल तर इथे 43 अराखीव आणि मागासवर्गीयांसाठी देखील 43, माजी सैनिक असाल तर त्यांच्यासाठी देखील 43 वर्ष आहे. दिव्यांग उमेदवार 45 वर्षापर्यंत एक्झाम देऊ शकतात. वनक्षेत्रपाल या पदासाठीची वयोमर्यादा थोडी वेगळी आहे. मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष, खेळाडूंसाठी देखील 43 आणि माजी सैनिकसाठी 43. अशा प्रकारे ही वयोमर्यादा आहे. पुढे आपण पात्रतेमधीलच शैक्षणिक अर्हता बघणार आहोत. बघा, जी राज्यसेवा परीक्षा आहे त्यासाठी कोणत्याही विद्यापीठाची पदवी ही लागत असते. पदवीच्या शेवटच्या वर्षाला जरी तुम्ही असाल तरी तुम्ही फॉर्म भरू शकतात. यामध्ये एक पद जे आहे या राज्यसेवेतील ते वगळून इतर संवर्गांसाठी विद्यापीठाची पदवी लागते. पण जे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अचं पद आहे म्हणजेच ARTOचं जे पद आहे तर या पदासाठीची वेगळी शैक्षणिक अर्हता आहे. तर ती आहे बघा, यांत्रिकी किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमधील किमान 4 वर्षाची पदवी. इथं मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला हलके मोटर वाहन आणि परिवहन वाहने यासह मोटरसायकल चालवण्यासाठी प्राधिकृत करणाऱ्या सक्षम प्राधिकरणाने दिलेली वाहन चालवण्याचे वैध लायसन्स म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असायला हवे आणि अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला जो मेन्सचा अर्ज तुम्ही कराल तेव्हा अवजड मालवाहू वाहने किंवा यथास्थिती अवजड प्रवासी वाहने अथवा अवजड मालवाहू वाहने व अवजड प्रवासी वाहने ही दोन्ही वाहने चालवण्याचे लायसन तुमच्याकडे असले पाहिजे आणि नसेल तर परिवीक्षा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी असे वाहन चालवण्याचे लायसन प्राप्त करणे अनिवार्य आहे. लायसन जरी नसेल तरी तुमची जी ट्रेनिंगचा पिरियड आहे त्या दरम्यान तुम्ही हे लायसन काढून घेऊ शकता आणि कोणताही खंड न पडता वाहन चालवण्याच्या लायसनचे वेळोवेळी नूतनीकरण करणे आवश्यक राहील. ओके, सो अशा प्रकारे ही राज्यसेवेसाठी शैक्षणिक पात्रता किंवा शैक्षणिक अर्हता आहे. राज्यसेवा परीक्षेसाठी फक्त डिग्री आहे. फक्त त्यातील एक जे पद आहे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, तर त्या पदासाठीच ही एवढी सगळी शैक्षणिक अर्हता आहे. पुढे जाऊया. बघा, वनसेवेसाठी वनक्षेत्रपाल गट ब संवर्गाकरता इथं काही पात्रता दिलेल्या आहेत त्या तुम्ही वाचू शकतात. वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र सर्व बघा हे वाचून घ्यायचं आहे. वाचूनच तुम्हाला कळेल. बेसिकली या काही डिग्रीज आहेत त्या तुम्हाला इथे लागतात. पुढे जाऊया. स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग. जर तुम्हाला यातील सिव्हिल इंजिनिअरिंग पदांसाठी अर्ज करायचा असेल तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
आणि महाराष्ट्र शासनाने त्या पदवीशी समतुल्य म्हणजे इक्विव्हॅलंट जे असतील ते. त्यानंतर शासन निर्णय आहे या दिवशीचा. यासाठी तुम्हाला या शैक्षणिक अर्थ स्थापत्य अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाशी समतुल्य म्हणजे इक्विव्हॅलंट आहे. यामध्ये काय येतं बघा, BE BTech सिव्हिल अँड वॉटर मॅनेजमेंट, BE BTech सिव्हिल अँड एन्व्हायरमेंट, BE BTech स्ट्रक्चरल आणि BE BTech कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी आणि मराठी भाषेचं ज्ञान या सर्व पदांसाठी आवश्यक आहे. शेवटच्या वर्षाला बसलेले उमेदवार म्हणजे जे लास्ट इयरला असतील, फायनल इयरला असतील, ते देखील अर्ज करू शकतात. हा मुद्दा 7.5.5 मध्ये दिलेला आहे. ओके, पुढे जाऊया आपण. परीक्षेचे टप्पे बघा, प्रिलिम्स होत असते राज्यसेवा आणि महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा तसेच वनसेवा परीक्षेची एकच प्रिलिम होत असते. संयुक्त पूर्व परीक्षा आणि स्वतंत्र मुख्य परीक्षा होत असतात. तुम्हाला माहीत असेल नवीन पॅटर्ननुसार 2025 पासून राज्यसेवा मेन्स तसेच या 2 मेन्स ज्या आहेत म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकीची मेन्स आणि वनसेवेची मेन्स, या दोघंही ऑलरेडीच डिस्क्रिप्टिव्ह झाल्या आहेत आणि राज्यसेवाची जी मेन्स आहे ती या वर्षीपासून म्हणजे 2025च्या मुख्य परीक्षेपासून डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे. संयुक्त पूर्व परीक्षा 400 गुणांची होणार आहे आणि जी राज्यसेवा मुख्य परीक्षा आहे ती 1750 गुणांची होणार आहे. मुलाखतीचे गुण 275 आहेत. इथे स्थापत्य अभियांत्रिकीची मेन्स 400 गुणांची आणि इंटरव्ह्यू 50चा, वनसेवा परीक्षेची 400 गुणांची मेन्स आणि इंटरव्ह्यू 50 गुणांचा. अशा प्रकारे हे सर्व परीक्षेचं टप्पे किंवा परीक्षेच्या स्टेजेस आहेत. पुढे बघा, आता परीक्षा फॉर्म जर तुम्हाला भरायचा असेल प्रिलिमचा, तर हा प्रिलिमचा फॉर्म भरण्यासाठी डेट्स वगैरे मी तुम्हाला पुढे सांगतो. पण त्यासाठी जर ओपन कॅटेगरीचे असाल तर 544 रुपये एवढी फी लागेल. मागासवर्गीय असाल तर 344 एवढी लागणार आहे. अनाथ, दिव्यांग, आर्थिक दुर्बल घटक त्यामध्ये इन्क्लुडेड आहे. आणि परीक्षा शुल्क जो आहे तो नॉन रिफंडेबल असतो आणि तुम्हाला ऑनलाईन तसेच चलनाद्वारे फी भरता येते. महत्त्वाच्या डेट्स ज्या तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. अर्ज सादर करण्याचा कालावधी जो आहे तो 28 मार्च 2025 दुपारी 2 वाजेपासून ते 17 एप्रिल 2025 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज करता येईल. 28 मार्चपासून तर 17 एप्रिलपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करू शकतात. ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. लिंक्स वगैरे ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. आपल्या चॅनलला फॉर्म कसा भरावा याविषयी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे, ते देखील तुम्ही बघू शकतात. आणि परीक्षा शुल्क 17 एप्रिलपर्यंत, चलनाद्वारे जर भरलं तर 19 एप्रिल आणि अंतिम दिनांक 21 एप्रिल आहे. बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये तुम्ही चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरू शकतात. तर अशा प्रकारे राज्यसेवा तसेच वनसेवा तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सेवा या तीनही संवर्गासाठी होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याविषयी आपण महत्त्वाची माहिती बघितलेली आहे. या व्यतिरिक्त काही इम्पॉर्टंट लिंक्स असतील जसं की जाहिरातची PDF तसेच 2025च्या एक्झामसाठी सिलेबस तो आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. तुम्ही तिथं सर्च करू शकता @MPSC.755. तिथे तुम्हाला टेलिग्रामला दिसून जाईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.